जेव्हा घरात असे भाजीला काही नसेल आणि तेव्हा जर वांग्याचा कंटाळा आला असेल तर ही वांग्याची रेसिपी अशी बनवून खाल्ली तर सारखी बनवून खासाल. 5-6 वांगी घेतली, स्वच्छ पाण्याने धुवून अशी बारीक कट करून घेतली, तेलामध्ये छान अशी तळून घेतली आणि लागणारी सामग्री सुकट, टमॅटो, वांगी, कांदा आणि मिरची आणि कोथिंबीर. कढईमध्ये कांदा टाकून घेतला तेलात. आता हे छान असं आपण भाजून घेऊया. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कांदा छान असा भाजून घेऊया. तोपर्यंत मिरची, लसूण याचा ठेचा बनवून घेऊया. झटपट होते आणि खायला खूपच टेस्टी भन्नाट ही रेसिपी. तुम्हाला जर आवडत असेल सुकट खायला तर एकदा तुम्ही नक्की बनवून खा, इतकी टेस्टी होते. आता मिरचीचा ठेचा, जरासं मोहरी आणि टमॅटो छान टाकून घेतले कढईमध्ये. आता हे मिक्स करून घेऊया. थोडंसं मीठ टाकून घेतलं. आता यामध्ये हळद, कांदा लसूण मसाला, थोडंसं पाणी, छान असं आता उकळी आली, याला बुडबुडे सुटले की यामध्ये आपण सुकट टाकून घेऊया. सुकट स्वच्छ करून घेतलं आणि नंतर टाकून आता हे मिक्स करून घेऊया. भाकरीसोबत खूपच टेस्टी लागते, भातासोबतही खायला टेस्टी लागते. आता हे छान अशी मिक्स करून घेतली आपण आणि आता यामध्ये आपण असे वाफेवर वांगं शिजवून असं बारीक करून घेतलं. आता ते ॲड करूया यामध्ये आणि दोन्हीही जिन्नस मिक्स करून घेऊया. झटपट होते खायला, भाकरीसोबत खा, भातासोबत खा. एकदा जर खाल्लं ना तर तुम्ही सारखी बनवून खासाल, इतकी टेस्टी रेसिपी होते. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि आता हे मिश्रण आता मिक्स करून घेऊया. बघा छान असं लगेच 5 मिनिटात होते, तेलही सुटायले, इतकी भाजी टेस्टी झाली आणि शिजून तयार झाली. पण तोपर्यंत आपण चवीपुरतं मीठ टाकून थोडा वेळसाठी झाकून ठेवूया. आणि बघा आता छान अशी तेल सुटलेलं आहे भाजीला. ही आपली भाजी वांग आणि सुकट याचा ठेचा असा तयार झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही आपली अशी वांग